नमस्कार, मी संदीप मुंडाळ, शेतकरी मित्र. मित्रांनो, आजचा जो एरिया, आज मी जालना जिल्ह्यातील तालुका बिन जालना जे भाटीपुरी या गावी आलो. तर तुम्ही एक विहीर पाहू शकता. याला एक विहीर दाखवा. ही एक विहीर होती. आता हिचं खोदकाम झालं. समजा एखादा महिना झाला असेल हिला खोदकाम करून आणि बांधून. तर हिला एक आडवे होल पाहायचे होते. आडवे होल पाहण्यासाठी मला इथं बोलवलं होतं. तर मी यांना आडवे होल पाहिले. आडवे होल व्यवस्थित 4 जागी जे आडवे होल मला वाटले त्या हिशोबाचे मी यांना पॉइंट दिले. 4 आडवे होल घ्यायचे आपल्याला. किती फुटावर घ्यायचे हे मशीननं स्कॅन केलं. मशीननं स्कॅन केल्याच्या नंतर मित्रांनो यांना एक 35-36च्या दरम्यान इथं आडवे होल घ्यायचे आहेत. त्या हिशोबाने सगळे आडवे होल आपल्याला पाहायचे आहेत. आडवे होल पाहिल्याच्या नंतर हे आडवे होल घेणारच येतं. काही 100 फूट सांगितले, काही 150 फूट सांगितले. तर काही कोणत्या कोणत्या दिशेला म्हणजे विहिरीचे जे चारी बाजूची दिशा आहे त्या वेगवेगळ्या दिशेत मी आडवे होल सांगितलेले आहेत. तर त्या हिशोबाने आता ते आडवे होल टाकणारच येतं. आडवे होल टाकल्याच्या नंतर आपल्याला कळणार आहे पाणी किती लागणार आहे, कसं लागणार आहे. पण मित्रांनो, सगळ्या आडवे होलला जी विहिरीची इकडची दिशा आहे, इकडे दाखवू शकता तुम्ही. इकडची जी दिशा आहे विहिरीची, या दिशेत पद्धतशीर पाणी आहे विहिरीला. थोडंसं विहीर खोदताना यांना कमी पाणी लागलं होतं, पण आता आडवे होल मध्ये इथं 100% चांगलं पाणी येणार आहे अशी अपेक्षा आहे आपल्याला. त्याच्यामुळे इथं आडवे होल आपण आता दिलेले आहेत. आडवे होल आता घेणारच येतं. घेतल्यानंतर आपल्याला समजणार आहे कसे लागणार आहेत, काय लागणार आहे. तर काही विहिरीला जर कमी पाणी लागलं असेल मित्रांनो तर नाराज होऊ